साखरेवर सुद्धा हळूहळू बंधनं येणार आहे. साखरेचं उत्पादन यावर्षी गेल्या वर्षी ते सरप्लस होतं म्हणजे अधिक होतं ते यावर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी साखर बाजार हा डेफिसिटमध्ये म्हणजे टंचाईमध्ये. जागतिकदृष्ट्या साखरेची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने साखरेवर बंधनं घातली आहेत निर्यातीवर, जी आता साखरेच्या महागाईची सुरुवात आहे. साखरेचं उत्पादनच कमी झालं तर तुम्हाला किंमत ही वाढणारच आहे. जी दुहेरी किंमत प्रणाली आहे, दुहेरी किंमत प्रणाली म्हणजे काय की उत्पादन कमी आहे म्हणून तुम्हाला इथेनॉलचं उत्पादन कमी करून चालणार नाही. नमस्कार, मी विजय गायकवाड. मॅक्स किसानमध्ये तुमचं स्वागत आहे. साखर हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो तुमच्या किचनमध्ये नाही तर देशाच्या अर्थकारणामध्ये महत्त्वाचा असतो. या साखरेचं राजकारण नेमकं काय असतं, याच्यामध्ये अर्थकारण काय असतं, कारण की ज्या पद्धतीने पाऊस पाणी गेल्या वर्षी झाला, आगामी वर्षात काय साखरेची परिस्थिती राहणार आहे, या सगळ्याविषयी घडामोडी नेमकं काय होणार आहे, त्याचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या सणासुदीवर देखील होणार आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता या सगळ्या विषयाचे तज्ज्ञ आणि विश्लेषक श्रीकांत कोवळेकर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं साखरेची अर्थव्यवस्था आणि अर्थकारण नेमकं काय असणार. श्रीकांत, स्वागत आहे तुझं मॅक्स किसानमध्ये. काय तुम्ही सांगाल की साखरेची जी काही परिस्थिती आत्ताच्या घडीला आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला, देशाचा विचार केला, तर काय नेमकं धोरण असेल जेणेकरून साखरेचं भवितव्य हे असेल. साखर उद्योगापुढे एकंदरीत बघितलं तर यावेळेला खूपच आव्हानं आहेत. मुख्य म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की एल निनोमुळे जे काही पाऊस पाणी कमी झाला आहे त्यामुळे लागवडीवर ऊसाचा परिणाम झालेला आहे किंवा जिथे लागवड आहे ते ऊस वाढण्यात त्याच्यामध्ये अर्थात हा परिणाम आपल्याला यावर्षी दिसून येईल. कारण साखर हे साधारणपणे 12 ते 15 महिन्याचं पीक असल्यामुळे, ऊस हे साधारण 12 ते 15 महिन्याचं पीक असल्यामुळे त्याचा जो दृश्य परिणाम आहे त्या पिकावर झालेला म्हणजे ऊसावर झालेला जो दुष्परिणाम आहे तो आपल्याला पुढच्या क्रशिंग इयरमध्ये पुढच्या गाळप हंगामात दिसणार आहे. पण आपण मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर मार्केटला ह्या गोष्टी आगाऊ माहिती असतात, त्यामुळे मार्केट ह्या गोष्टी आगाऊ फॅक्टर इन करत असतो आणि त्या कुठेतरी तुम्हाला साखरेच्या किमतीत दिसून येत असतात. आपण बघितलं तर की साखरेची किंमत ही साधारण मागील 2-3 महिन्यामध्ये बघितलं तर आपण सुटी साखर जी आपल्याला दुकानात मिळते ती 40 रुपये किलो होती, आज ती 48 ते 50 रुपये किलो झाली. म्हणजे 10 ते 12 रुपये आपण सुटी साखर गेल्या 3 महिन्यात वाढलेली बघितली किलो मागे. त्या दृष्टीने बघितलं आपण घाऊक म्हणजे जे एक्स मिल म्हणतात म्हणजे साखर कारखान्यांच्या किमतीमध्ये तेवढा नाही, म्हणजे आपण 3 किंवा 4 रुपये किलो एवढीच वाढ झाली आहे, परंतु रिटेलमध्ये ही भाव वाढ झालेली आहे जास्त. तर यामुळे कुठेतरी एक एकंदरीत आपण बघितलं खाद्यपदार्थाची महागाई वाढत असल्यामुळे ही सरकारला एक डोकेदुखी ठरायला लागली आणि आता आपण बघितलं की साखरेवर सुद्धा हळूहळू बंधनं यायला लागली. कारण साखर ही देशातल्या जवळपास प्रत्येकाला गरजेचं आहे आणि महत्त्वाचं पीक आहे. त्यामुळे साखरेमध्ये जी महागाई आहे ती आता कुठेतरी सरकारला डोकेदुखी, त्यानंतर पुढे निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे मग हे साखरेमध्ये कुठेतरी महागाई होते, तर याला काय करायचं याबद्दल आता एक निश्चितपणे एक चांगलं धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे. मग स्थिती अशी आहे की आपण जागतिक बाजार हा बघितला तर साखरेचं उत्पादन यावर्षी गेल्या वर्षी ते सरप्लस होतं म्हणजे अधिक होतं ते यावर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी साखर बाजार हा डेफिसिटमध्ये म्हणजे टंचाईमध्ये जागतिक टंचाई निर्माण होणार आहे. म्हणजे आपण बघितलं तर साखरेचे इतर जे उत्पादक आहेत जसे थायलंड आहे किंवा ब्राझील, तिथेही साखरेचं उत्पादन कमी होणार आहे. ब्राझीलमध्ये बरीच साखर जर समजा क्रूड ऑइलचे भाव वाढले आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर त्यांच्याकडे इथेनॉलकडे जास्त साखर जाते इथेनॉल बनवण्यामध्ये, म्हणजे ऊसाचं डायव्हर्जन होतं, त्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होतं. अशा प्रकारे ही जी जागतिकदृष्ट्या साखरेची टंचाई निर्माण झाली आहे आणि भारत जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि मोठा एक्सपोर्टरही होता गेले 2 वर्ष. पण यावर्षी आपण बघितलं असेल सरकारने साखरेवर बंधनं घातली आहेत निर्यातीवर, जी आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहेत. कारण कुठेतरी आपल्या देशात या गाळप हंगामात आणि याहीपेक्षा पुढील गाळप हंगामात ऊसाचं उत्पादन कमी होणार असल्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होणार हे दिसू लागलेलं आहे.
त्यामुळे सावधपणा अगोदरच बाळगून गव्हर्नमेंटनी ही धोरणं आखलेली आहेत आणि हे आत्ता ही सुरुवातच आहे, साखरेच्या महागाईची सुरुवात आहे. पुढचे 18 महिने हा साखर बाजार हा साधारणपणे टाईट राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आत्तापासून अशी धोरणं आखली पाहिजेत की पुढच्या 18 महिन्यात सुद्धा साखर सर्वांना योग्य त्या भावात कशी मिळेल या दृष्टीने आखली पाहिजे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही निर्यात बंदी केलं, पण त्याचा एक मर्यादित उपयोग होऊ शकतो. साखरेचं उत्पादनच कमी झालं तर तुम्हाला किंमत ही वाढणारच आहे. मग त्याच्यासाठी एक हटके असं एक वेगळं काहीतरी धोरण आखलं पाहिजे. मग काय करू शकतो आपण, तर एक जी दुहेरी किंमत प्रणाली आहे. दुहेरी किंमत प्रणाली म्हणजे काय की आपल्याकडे साखरेचं जे मागणी आहे ती 2 भागामध्ये आपण विभागू. एक तर हाऊस होल्ड म्हणजे जे घरगुती वापरासाठी आणि दुसरी औद्योगिक वापरासाठी. तर ते आपली साखर जे आपण साधारणपणे 280 लाख टन वर्षाची मागणी आहे त्याच्यामध्ये 30 ते 35% घरगुती वापरासाठी जाते, तर 70% जवळपास ही इंडस्ट्रीयल म्हणजे शीतपेय असेल, आईस्क्रीम असेल किंवा मिठाया या इंडस्ट्रीसाठी जाते. तर मग आता साखरेची दुहेरी किंमत अशी करायची की सरकारने काय करायचं की इंडस्ट्रीसाठी जी साखर लागते, उद्योगांसाठी लागते, ती समजा एक 60 रुपये, 50 रुपये, 60 रुपये किंवा 55 रुपये ह्या साधारणपणे किलोला द्यायची. ही एक किंमत फिक्स करायची आणि त्यांच्याकडनं मिळणारा जो अतिरिक्त रेव्हेन्यू आहे त्याच्यामधनं सबसिडी देऊन जी घरगुती ग्राहक जी फक्त 30% आहे ती साखर फक्त आपण 30 रुपये किलोनी उपलब्ध करून द्यावी. आणि अशा प्रकारची प्रपोजल आज हे काही पहिल्यांदाच नाही आहे. यापूर्वी गेल्या मागील 10 वर्षात अशा प्रकारची प्रपोजल 1-2 वेळा जेव्हा साखर टंचाई निर्माण झाली तेव्हा दिली गेली, परंतु त्यावेळेला तो अगदी अल्पकाळाचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यावेळेला मोठा निर्णय घेतला गेला नाही. पण यावेळेला 18 महिने किंवा कदाचित वाढूही शकेल. हे एवढा मोठा प्रॉब्लेम पुढे दिसत असताना यावेळेला हा असा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. आणि ही दुहेरी जी किंमत प्रणाली आहे ती जर केली तर त्यामुळे एक जी भीती आहे की जर उद्योगांसाठी दिलं तर मिठाई महाग होईल किंवा चॉकलेट महाग होतील किंवा कोल्ड्रिंक महाग होतील, कदाचित होतीलही थोडी, पण त्याची आवश्यकता आपल्याला निश्चितपणे जास्त नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर स्वस्त होती तेव्हा अशा या पदार्थांच्या किमती कधी कमी झालेल्या नाही आहेत. त्यामुळे साखर थोडी वाढली, त्यांना जवळ त्यामुळे ती फार वाढतील असंही नाही आहे. तर त्यामुळे ही जी प्रणाली ही आज अत्यंत निकडीची ही प्रणाली आणणं आणि यासाठी केंद्राने निश्चितपणे एक योग्य ती पावलं लवकरात लवकर उचलणं गरजेचं आहे. बरोबर आहे श्रीकांत. हे सगळं होत असताना साखरेच्या किमतीचा विषय, पण इथेनॉल हे एक मोठं साखरेचं उत्पादन आहे. त्याचाही जागतिक पातळीवरती अनेक घडामोडी घडत आहेत. भारताचं एक धोरण आहे आणि त्यातून जर ऊसच कमी होणार असेल तर मग पर्याय काय असणार आहे इथेनॉलला, आणि इथेनॉलचं एकंदरीत सरकारचं धोरण आणि काय उत्पादनाची परिस्थिती असते. हो बरोबर आहे. आत्ता आपण जे बोललो त्याच्यामध्ये जे साखरेची 18 महिने जे मार्केट टाईट राहणार त्याचं कारणच हे आहे की कुठेतरी ऊसाचं उत्पादन या वर्षात कदाचित आपल्याकडे बऱ्यापैकी येईल. म्हणजे गेल्या वर्षी एवढं नाही तरी त्याच्या जवळपास जरी आलं, त्यामुळे साखरेचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा थोडंसंच कमी होईल. परंतु यावेळेला आपण बघितलं असेल की ऊसापासून इथेनॉल किंवा मक्यापासून असेल, एकंदर पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचं मिश्रण हे 20% 2025पर्यंत 20% वाढवण्याचं, सध्या ते 11 ते 12% काही राज्यात आलेलं आहे. ते 20% न्यायचं हे उद्दिष्ट आहे आणि ते अत्यंत काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. कारण त्यानिमित्ताने आपलं जे कच्चं तेल आयात किंवा हे पेट्रोलियम पदार्थावरचा जो प्रचंड खर्च आहे तो कुठेतरी आटोक्यात येऊ शकतो. तर त्यासाठी हे जर उद्दिष्ट तुम्हाला कमी करता येणार नाही की ऊसाचं उत्पादन कमी आहे म्हणून तुम्हाला इथेनॉलचं उत्पादन कमी करून चालणार नाही आहे. मग इथेनॉलचं उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला काही प्रमाणात ऊस तिकडे डायव्हर्ट करायला लागणार आहे. आणि पुढची 2 वर्ष म्हणजे 2025च्या अखेरपर्यंत म्हणजे पुढचे 3 गाळप हंगाम, म्हणजे हा चालू पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या अशा 3 गाळप हंगामात तुम्हाला ऊस हा इथेनॉलसाठी वापरावाच लागणार आहे. मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आत्ता जी चारा टंचाई निर्माण झाली आहे की पाऊस कमी पडल्यामुळे ऊस तिथेही खूप डायव्हर्ट झालेला आहे आणि तो पुढे होत राहणार आहे. मग याच्यातनं परत ऊसाचं साखरेसाठी उपलब्धता आहे ती खूप कमी होणार आहे. गुऱ्हाळांसाठी ऊस बऱ्यापैकी गेला आहे. त्यामुळे ऊसाची कुठेतरी साखरेसाठी उपलब्धता कमी झाल्यामुळे आपण बघितलं असेल की कुठेतरी कारखान्यांमध्ये पण एक इन्सेक्युरिटी निर्माण झाली आणि ते आता आपापसात स्पर्धा करायला लागलेत. अगदी अलीकडेच आपण बघितलं तर ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांना परदेशी ट्रीपसुद्धा देणार
असं कुठली तरी एक जाहिरात वाचण्यात आली. म्हणजे उद्या ती स्पर्धा होणार आहे, त्याच्यातनं शेतकऱ्यांना एक चांगला भाव निश्चित मिळणार आहे, म्हणजे त्या दृष्टीने चांगलं होणार आहे. आता राहिला प्रश्न साखरेचा. त्याच्यासाठी मी म्हटलं ही दुहेरी किंमत प्रणाली ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, मग ते इथॉनॉल असो, चारा टंचाई असो, एकंदर ऊसाचं साखरेसाठी उपलब्धता कमी होणार आहे. हे त्यामुळे हा बाजार पुढची 18 महिने टाईट राहून साखरेच्या एकंदर जो समस्या निर्माण होईल त्याच्यावर उतारा म्हणून हे दुहेरी किंमत प्रणालीची गरज आहे. शेवटचा प्रश्न श्रीकांत, पाहिलं गेलं तर महाराष्ट्र हा नेहमीच सहकारी क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि साखरेचं आजही मोठ्या संख्येने सहकारी साखर कारखाने आहेत. परंतु एक प्रश्न, रंगराजन समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारा देखील महाराष्ट्रच होता. 70-30 फॉर्म्युला हा महाराष्ट्राने स्वीकारला. परंतु आजही इफिशियन्सीच्या बाबतीत महाराष्ट्राचे कारखाने कुठेतरी कमी पडतात आणि गुजरातमध्ये नवसारी भागातील कारखाने आजही फायनान्शियली म्हणजे शेतकऱ्यांना समाधान देणारा दर देऊ शकतात. तर त्या मागचं गणित काय आहे आणि महाराष्ट्राने कुठे नेमकं बदल केले पाहिजे असं वाटतं? नाही, त्या बाबतीत बघायला गेलं तर आपलं सहकारी साखर कारखाना, मग त्या साखर कारखान्यातली जी एकंदरीत प्रोसेस आहे म्हणजे प्रक्रिया आहे ती, त्याची एफिशियन्सी कुठेतरी आज प्रायव्हेट जे कारखाने येतात त्याच्यासाठी अर्थात जास्त भांडवलही लागतं. त्यामुळे कुठेतरी आज आपण बघितलं असेल तर प्रायव्हेट कारखान्यांकडे हळूहळू जास्त कल दिसू लागलेला आहे आणि त्यांचं उत्पादन वाढताना दिसत आहे. तर हे एक अपरिहार्यपणे होत आहे, कारण लागणारं एक तर भांडवल असतं, ते भांडवल घालण्याची क्षमता कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखान्यांमध्ये नाही आहे. उलट प्रायव्हेटमध्ये जे आजारी सहकारी कारखाने आहेत ते प्रायव्हेट कंपन्या घेऊन त्यात ते भांडवल टाकतात. त्यामुळे नवीन मशिनरी आणतात, नवीन प्रोसेसेस आणतात आणि कुठेतरी मग त्याच्यातनं त्या बगासपासून ऊर्जा निर्मिती असेल, त्याने आसवणी टाकणं, हे सगळं हे प्रायव्हेटला सहज शक्य होतं. परंपरागत पद्धतीने प्रोसेस चालवून जर तुम्हाला कोऑपरेटिव्हला आपण कॉम्पीट करू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी सहकारी कारखानदारीपेक्षा प्रायव्हेट पुढे जाते. गुजरातचं संपूर्णपणे मॉडेल वेगळं आहे. त्याच्या कुठेतरी त्यांचा जो साखर उद्योग आहे तर तो राजकारणापासून अलिप्त आहे. म्हणजे ह्याच्यामधलं फार डिटेल आपण बोलू शकत नाही, परंतु असं आहे की आपले सहकारी साखर कारखाना आणि राजकारण यांच्यामध्ये जेवढं लिंकेज आहे तेवढं साखर कारखाना आणि मार्केट ह्याच्याशी जे लिंकेज हवं तसं नाही आहे. तर ते त्यामुळे काय होतं की कमर्शियली किंवा व्यापारी हेतूनी एखादा जेव्हा तुम्ही उद्योग चालवता तेव्हा तो उद्योग चालवता मग त्याच्यात कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं, ही कार्यक्षमता, हे सगळं जे गणित असतं हे सहकारी कारखान्यात कुठे आपल्याला दिसून येत नाही. पण गुजरातमध्ये आणि विशेष म्हणजे गुजरातमध्ये हे उद्योग म्हणून चालवला जातो आणि त्याच्यामुळे गुजरातमध्ये शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं भाव मिळतो. आणि गुजरातमध्ये आपण साखर कारखान्यांच्या दृष्टीने बघितलं तर कधीच आपण समस्या बघितलेली नाही, आलेली आपण कुठे बातम्यांमध्ये किंवा एका मीडियामध्ये वाचलेली नाही आहे. आणि गुजरातचं मॉडेल वेगळं आहे, ते राजकारणापासून अलिप्त आहे तिथले साखर कारखाने, त्यामुळे तिथला साखर उद्योग खूप सशक्त अवस्थेत आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीतच ही साखरेची जी काही लढाई आहे ती आगामी वर्षभर असणार आहे. आजच राज्याची ऊस गाळप हंगामाच्या आढावा बैठक पार पडली आणि 1 नोव्हेंबरपासून सगळी धुराडी पेटणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची आंदोलनं देखील असणार आहेत. परंतु हा जो काही महत्त्वाचा मुद्दा जो मांडला आहे तो जागतिक अर्थकारणाशी देखील निगडीत आहे. त्यामुळे ह्या शिफारसी केंद्राने असेल राज्याने लवकरात लवकर स्वीकारा आणि जेणेकरून जी अपेक्षा आहे की ऊस उत्पादक शेतकरी सक्षम झाला पाहिजे, त्याला जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजे, हे धोरण देखील महाराष्ट्राने स्वीकारण्याची गरज आहे. मी श्रीकांत कोळेकर सरांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स किसान. धन्यवाद.